राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाचे माननीय आमदार राजेदादा विटेकर यांची विधान परिषदेवर निवड झाल्याबद्दल त्यांचा पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तालुका अध्यक्ष दिगंबर काळे यांनी येथील गजानन महाराज मंगल कार्यालयात भव्य नागरिक सत्कार समारंभाचे आयोजन केले होते। या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी गंगाखेडचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून वसमतचे लोकप्रिय आमदार राजूभैया नवघरे, सूरज चव्हाण, तानाजी बेंडे, व्यंकटराव कदम, बाळूमामा ढोरे, नंदकुमार डाखोरे, हरिभाऊ कदम, प्रकाश ढोणे, शिवाजीराव सवराते, सुनील गोळेगावकर, श्री सामाले, पांडुरंग कराळे, सैनाजी माटे, हरिभाऊ कदम, मुजाहिद साहब, शरदराव जोगदंड, उत्तमराव ढोणे, रमेश सूर्यवंशी, नारायण धवन, मारुती चव्हाण, गणेश सूर्यवंशी, गीताराम देसाई, महाजी देसाई, बैराम कदम, हनुमान अग्रवाल, बाळासाहेब कदम, गणेश कदम, शेख इस्माईल, सुनील महेंदळे, शेख मखदूम साहब सह आदींची उपस्थिती होती। आमदार राजेदादा विटेकर म्हणाले की आपण हा पूर्णा तालुका दत्तक घेत असून या तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी पूर्ण ताकदीनिशी परिश्रम करू अशी गवाही बोलताना दिली। तर आमदार राजूभैया नवघरेंनीही त्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। तर आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी आमदार राजेशदादांचे कौतुक करत आपल्यापेक्षाही त्यांना या जिल्ह्याचा अभ्यास असून त्यांच्या या अनुभवाचा निश्चितच फायदा होणार आहे। आगामी निवडणूक आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत म्हणतच त्यांनी राजेदादांना शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमासाठी पूर्णा तालुक्यातील पंचक्रोशीतून नागरिकांनी हजेरी लावत राजेशदादांना शुभेच्छा दिल्या। आहे आणि सत्कारही झालेला आहे। काय सांगाल, काय संदेश द्याल लोकांना? आम्ही आता सांगितल्याप्रमाणे भाषणामध्ये माझ्या नेत्यांनी मला आदरणीय अजितदादांनी फार मोठी संधी या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या संधीच्या माध्यमातून ज्यावेळेस मी जिल्ह्यात प्रवेश केला एक अभूतपूर्व स्वागत माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं प्रत्येक गावगावात त्या ठिकाणी होत आहे। एक जिम्मेदारी माझ्यावर त्या ठिकाणी सर्व जिल्हावासियांच्या वतीने एक निर्माण होत आहे माझ्यावर, किंवा एवढा आनंद उत्सव सर्वांच्यावर आहे। त्याचा अर्थ असा आहे किंवा लोकांना माझ्याकडनं खूप काही अपेक्षा आहेत। एक तर तरुण कार्यकर्ता आमदार झालेला आहे आणि आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी निश्चित त्याचा प्रयत्न राहील आणि जिल्ह्याच्या विकासासाठी तो काम करत राहील, ही एक भावना सर्वसामान्य लोकांमध्ये त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे। दादा, पूर्णा तालुक्याबद्दल आपण बोललात, काय दत्तक घेतो म्हणून? मी वारंवार कराळे साहेबांचे माझे अनेक वर्षापासूनचे संबंध आहेत। मी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना त्यांनी सभापती म्हणून माझ्यासोबत जिल्हा परिषदेला काम केलेलं आहे आणि त्यावेळेसपासून वेळोवेळी ज्यांनी मला पूर्णेला आमंत्रण दिलं त्यावेळेस अनेक पूर्णा तालुक्यातील शहरातल्या आणि ग्रामीणच्या समस्या त्यांनी मला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, पण मला काही अधिकार कमी होते। पण आता एक अधिकार आले आणि त्यांनी अभूतपूर्व असं माझं स्वागत आणि सत्कार सोहळा या ठिकाणी घेतलेला आहे। म्हणून जे काही अपेक्षा त्यांच्या आहेत त्यासाठीच पूर्णा तालुका मी दत्तक घेतलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून पूर्णा तालुक्यामध्ये सातत्यानं मी संपर्क ठेवून पक्ष संघटन वाढवून विकास कामाच्या माध्यमातून त्या ठिकाणी पूर्णामध्ये काम करणार आहे। कार्यकर्त्यांना काय आवाहन करणार? कार्यकर्त्यांनी आता एक नवीन ट्रेंड या जिल्ह्यामध्ये सुरुवात झालेली आहे। सर्व तरुण कार्यकर्त्यांनी आता आमच्यासोबत त्या ठिकाणी काम केलं पाहिजे, आमच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी काम केलं पाहिजे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संघटन त्या ठिकाणी वाढवून या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संघटन वाढून त्यांना आम्ही ज्या वेळेस संधी मिळेल त्यावेळेस या सर्व तरुण कार्यकर्त्याला त्या ठिकाणी संधी देऊ आणि त्यांच्या माध्यमातून या तालुक्याचा विकास त्या ठिकाणी करू। धन्यवाद। आपल्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असो, लोकसभेच्या माध्यमातून असो, सातत्यानं एक कार्यकर्ता म्हणून काम करत असताना लोकांची निष्ठा ठेवण्याचं काम त्यांच्या मार्फत होत असते। प्रामाणिकपणा त्यांच्या अंगामध्ये जडलेला आहे आणि आज आपण सगळेजण म्हणले की बाबा इथं सूरज चव्हाण साहेब बोलले, त्यांनी सांगितलं की या परभणी जिल्ह्याचे लोकप्रिय आमदार म्हणून ते नंतर काम करतील, पण हे पूर्णा तालुक्याच्या माध्यमातून हा मतदारसंघ जवळपास 3 टक्के आतापर्यंत वसमतचे होते। पूर्णा तालुका झाला गंगाखेड मतदारसंघ झाला होते का, तरी सुद्धा या लोकांचा संपर्क सगळा अजूनही वसमत
आणि त्या माध्यमातून मी आपल्या दोघांना विनंती करतो की अत्यंत प्रेमळ स्वभावाची माणसं या मतदारसंघामध्ये, या तालुक्यामध्ये आहेत. या पूर्ण तालुक्यातील लोकांचे कामं होत हो, पण लोकांचे संपर्क जर ठेवला आणि त्याच माध्यमातून विटेकर साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा या जिल्ह्याची आपल्याकडे आहे. निश्चित या विभागातील, या ग्रामीण भागातील, या पूर्ण तालुक्यामध्ये लोकांचे संपर्क ठेवून आपण जर त्या पद्धतीने या लोकांचे कामं करण्याचा प्रयत्न केला तर हे निश्चित तुम्हाला लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून असो आणि आता महायुतीच्या माध्यमातून जे जे काही उमेदवार या विभागातून आपल्या पक्षाच्या माध्यमातून असो किंवा महायुतीच्या उमेदवाराच्या माध्यमातून असो त्यांच्या पाठीमागे राहण्याची भूमिका निश्चित या परिसरातील सगळेच लोक स्वीकारतील ही अपेक्षा मी त्यांच्याकडून व्यक्त करतो. कुठे गटाचं सुद्धा या विभागामध्ये मी ज्याची फुकट द्यायला बोलले मी त्यांना फक्त सगळं झालं आणि एमएससी द्यायचं ठरलं आणि लोकसभेच्या त्यावर भरायला आले होते त्यावर तुम्ही ऐकलं आणि ते आज 6 महिने होते. दोनच महिन्यात राजेदादांना आमदार केलं आणि म्हणून मी अजित दादांचं आणि मुख्यमंत्री अजित आपलं एकनाथराव शिंदेचं आणि मुख्यमंत्री म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दादा आणि मुख्यमंत्री शिंदे साहेबांचं मनापासून मी आभार. मी एवढा शब्द आपल्याला देतो. या परभणी जिल्ह्यातील इथून पुढच्या निवडणूक आहे त्या निवडणूक आम्ही युतीमुक्त करू आणि ताकदीनं लढू. आता परभणी जिल्ह्यामध्ये युती म्हणून लढायचं होतं तर तुम्हाला माहित आहे परभणी जिल्ह्यामध्ये कसं कसं आहे काय सगळ्यांना माहित आहे. पण आम्ही युती म्हणून लढू ते सोबत आणि त्यांच्या सोबत्यांना सोबत घेऊन लढू आणि ते सोबत नाही त्यांच्या लढू. पण आम्ही पुढच्या आमचे शेजारीचे राजकीय आहे यांची आम्हाला खूप मदत होणार आहे आणि एवढी मदत होणार आहे की आम्ही त्यांच्या मदतीनं आम्ही दोघं आणि येणाऱ्या जे आहेत त्यांना सोबत घेऊन निश्चित आम्ही शब्द देतो सुरत होईल आपल्याला की जिल्हा परिषदेवर आम्ही भेटा नक्की भरतो. आणि इथून पुढच्या निवडणुका असतील मग ती नगरपालिका असो, पंचायत समिती असो, सगळीकडे या जिल्ह्यामध्ये फक्त आणि फक्त युतीचा झेंडा फडकेल हे निश्चित आपल्याला